नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 11वा. एक असा अध्याय जो मातृप्रेम, श्रद्धा आणि गुरुची कृपा यांची अद्भुत सांगड घालतो. हा अध्याय आपल्याला शिकवतो की गुरुकृपा असेल तर अशक्यही शक्य होते, पण त्यासाठी श्रद्धा आणि समर्पण आवश्यक असते. चला तर मग अध्यायाच्या भावार्थाला सुरुवात करूया. मित्रांनो, पूर्वी कुरुपूर येथे एक विप्र स्त्री शनिप्रदोष समयी शिवपूजा आणि श्रीपाद स्वामींची पूजा करीत असे. हा कथाभाग आपण अध्याय 8 मध्ये पाहिलेला आहे. त्या विप्र स्त्रीचा कालांतराने मृत्यू झाला व पुढील जन्मात ती कारंजगावला एका यज्ञ करणाऱ्या ब्राह्मण कुळात जन्माला आली. तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या मातापित्यांनी अंबाभवानी असे ठेवले. ती आपल्या मातापित्यांच्या प्रेमळ सहवासात वाढत होती. पुढे ती उपवर झाल्यावर त्यांनी तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एका सत्शील शिवभक्त ब्राह्मणाबरोबर लावून दिला. अंबाभवानी आपल्या सासरी आनंदाने व सुखाने नांदत होती. पूर्वजन्मीच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वर पूजनाची खूप आवड होती. प्रदोषसमयी ती पतीसह मनोभावे शिवपूजा करीत असे. वयाच्या 16व्या वर्षी ती गरोदर राहिली व तिला उत्तम डोहाळे लागले. ती ब्रह्मज्ञान बोलत असे. ईश्वर चिंतनात सदोदित मन तिच्या गुंतीत असे. 9 महिने पूर्ण झाल्यावर तिला मुलगा झाला. जन्मताच त्या बालकाने ओमकाराचा उच्चार केला. ज्योतिषी लोकांनी ग्रहयोग पाहून त्याचे भविष्य सांगितले. हा मुलगा मोठा योगी पुरुष होणार व त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका. सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे होऊ दे. याचा केवळ दर्शनाने पतित लोक पावन होतील. ही वार्ता गावामध्ये सर्व लोकांमध्ये पसरली व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले. मुलगा 10 दिवसाचा झाल्यावर माधवाने त्याचे नामकरण केले. त्याचे पाळण्यातले नाव शालग्राम देव असे ठेवले आणि नक्षत्र नाव नरहरी असे ठेवण्यात आले. पती पत्नी अगदी प्रेमाने त्या मुलाचे संगोपन करीत होती. एके दिवशी अंबाभवानी आपल्या पतीला म्हणाली, माझे दूध मुलाला पुरेसे पडत नाही, तरी बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी दाई पाहावी किंवा एखादी म्हैस विकत आणावी. ते ऐकताच बालकाने आपल्या आईच्या स्तनाला उजव्या हाताने स्पर्श केला. त्याचबरोबर दुधाच्या धारा वाहू लागल्या. पुढे अंबाभवानी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तिच्या लक्षात आले की हा ओमकाराशिवाय काहीच बोलू शकत नाही. म्हणून ज्योतिषाला व वैद्याला बोलावले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले, पण काहीच उपयोग झाला नाही. मुलाच्या समक्ष आई नशिबाला दोष देऊ लागली. तेव्हा मुलाने खुणवले, माझी मूंज करा मग मी बोलेन असे सुचविले. तेव्हा माधवाने चांगला मुहूर्त पाहून मोठ्या थाटाने नरहरीची मूंज केली. भिक्षावळीच्या वेळी आईने त्याला भिक्षा माग असे सांगितले. भिक्षा वाढली त्यावेळी नरहरीने 4ही वेदांचे प्रारंभ म्हणून दाखविले. लोकांना तर आश्चर्यच वाटले. मुलाने, मी ब्रह्मचारी राहून वेदाभ्यास करणार आहे, तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले. ते ऐकून अंबाभवानीला खूप वाईट वाटले. आपला मुलगा मोठा झाल्यावर आपला आधार बनून आपली सेवा करेल असे कोणत्याही आईला वाटणारच. तर ते मुलाजवळ तिने बोलून दाखवले. तेव्हा नरहरी म्हणाला, आई, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला आणखीन 4 मुलगे होतील. ते तुझी सेवा करतील, परंतु त्या माऊलीचे काही समाधान होईना. नरहरीने आपल्या आईच्या मस्तकावर हात ठेवला व तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेला आशीर्वादाप्रमाणे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी हे आहे ते स्पष्ट दिसले. तिचे हृदय आनंदाने भरून आले व नकळत तिचे हात जोडले गेले. तेव्हा बालक नरहरी तिला म्हणाला, आई, मी तुला सांगतो ते ऐक व त्याची गुप्तता राख. कुठेही वाचात करू नको. आम्ही येथे संन्यासी आहोत, संसारापासून अलिप्त आहोत. मी सर्व तीर्थस्थानात संचार करणार आहे, तरी मला अडवू नकोस. तेव्हा अंबाभवानी नरहरीला म्हणाली, तीर्थशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालकाश्रम, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम व शेवटी संन्यासाश्रम स्वीकारावा असे आहे. आईचे वचन ऐकून त्यांनी तिला तत्वज्ञान दिले. मित्रांनो, या ठिकाणी गुरुचरित्रातील 10व्या अध्यायाचा भावार्थ पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, हा अध्याय आपल्याला काय शिकवतो? गुरु म्हणजे चालता बोलता देव असतो.
श्रद्धा आणि विश्वास असेल तर चमत्कार घडतात. संकट कितीही मोठं असलं तरी गुरुचरणी समर्पण केल्यास मार्ग नक्की सापडतो. आईचं प्रेम आणि भक्ती दोन्हीही परमेश्वरालाही पावतात. मित्रांनो, आज आपणही आपल्या जीवनामध्ये अनेक संकटांना सामोरे जातो. आर्थिक अडचणी, मानसिक ताण, नाती तुटणे आणि अपयश. पण आपण खचतो कारण आपली श्रद्धा डळमळीत होते. हा अध्याय आपल्याला सांगतो, घाबरू नका, विश्वास ठेवा. गुरुकृपा वेळेवर फळ देते. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आधी मन शांत करा आणि श्रद्धा व विश्वास दृढ ठेवा. पूर्ण समर्पण केल्यावरच ईश्वर प्राप्ती होते. मित्रांनो, जर तुम्हाला हा अध्याय भावला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलवर गुरुचरित्र अध्याय 1 ते 52 नावाची प्लेलिस्ट उपलब्ध आहे. ती नक्की पहा आणि आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ घ्या. पुढील अध्यायांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपला प्रत्येक लाईक, शेअर आणि कमेंट आमच्यासाठी प्रेरणादायी असतो. आपला पाठिंबाच आम्हाला पुढे जाण्याची ताकद देतो. मित्रांनो, गुरुकृपा असेल तर अशक्यही शक्य होते. तर शेवटी श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.